तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव वडकी रोडवर मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सावनेर येथील 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 3 डिसेंबर रोजी घडली। संध्याकाळी चेतन बोटुनी वय वर्ष 21 व रोहित भीमराव आत्राम वय वर्ष 20 हे दोघे सावनेरवरून वाढोणा येथे काही कामानिमित्त पल्सर गाडी क्रमांक MH32 AC 3698 ने जात होते। दरम्यान राळेगाव वडकी रोडवरील टाकळी या गावाजवळ संध्याकाळी 7:30 वाजता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली। ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये चेतन बोटुनी यांचा डावा हात तुटला, चेहरा चेंदामेंदा झाला, तर रोहित भीमराव आत्राम याचा पण चेहरा चेंदामेंदा झाल्याने या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला। टाकळी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, पण दोघेही जागीच गतप्राण झाले होते। अपघाताची माहिती मिळताच राळेगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील मृतांना उत्तरीय तपासणीसाठी राळेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते। एकाच वेळी दोघांचेही जीव गेल्याने सावनेर व परिसरात हळहळ व्यक्त होत असून अज्ञात वाहनाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।